रोहित मेंढे यांना विनंती आहे की यायचंय व्यासपीठावरती यायचंय. तर पंचांकडे गोल आले आहे, परंतु अजूनही स्ट्राईकचे फलंदाज कोण आहे, नॉन स्ट्राईकला कोण आहे याची अजून नोंद घेतली नाहीये. कृपया आपला 12वा 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. अतुल म्हात्रे. ओके, स्ट्राईकला आहे तो अतुल म्हात्रे. स्ट्राईकला आहे तो अतुल म्हात्रे, नॉन स्ट्राईकला तो अक्षय. गोलंदाजी मार्क वरती आहे तो महेश मदने. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून पहिले शतक हाताळण्यासाठी आलाय तो महेश. नक्कीच रविराज भगत यांचा संघ आज चांगल्या प्रगतीपथावरती आहे. नक्कीच विजयाच्या दिशेने आणि फायनलच्या दिशेने धाव घेतली आहे. महेशचा पहिलाच बॉल, काहीसा फिरकी चेंडू आणि हा पहिलाच अतुल म्हात्रे सारखा मोठा मासा गाळायला लागला. महेशच्या बिनबाद काहीच आपल्या संघाला योगदान न देता 0 मध्ये डकआउट होतोय अतुल म्हात्रे. एक मोठा धक्का या ठिकाणी बसतोय तो. मातोश्री 11 संघाला मिळाली पहिली सफलता. सॉरी, जिजाऊ संघाला. तर पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो सूरज. पाहूया अतुल म्हात्रे काहीच करू शकला नाही, परंतु आलेला सूरज आपल्या संघासाठी काय योगदान देतो पाहूया. महेशचा पुढील बॉल आणि हा चांगला तटवला आणि वाह, दुसरा एक झेल, मोठा एक मासा पुन्हा एक गाळ लागला महेश मदनेच्या. दुसरी बॅक टू बॅक आणि महेश मध्ये येऊन पोचलाय तो हॅट्रिकच्या लाईन वरती. ओके, जिजाऊ फायटरच्या संघ मालकांकडून जर का महेश मदनेनं हॅट्रिक घेतली तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सर्वेश तिवारीनं अप्रतिम दर्जा झेल घेतलाय. कालच्या दिवसामध्ये देखील सर्वेश तिवारी चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळाला होता. आणि आता नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये विकास गोवारी या संपूर्ण आयोजन कमिटी मधील एक प्रमुख आयोजक असेल. यस, मातोश्री 11 विपक्ष जिजाऊ 11 असे दोन संघ एकमेकांसमोर लढत देत आहेत. बिनबाद महेशने आल्या आल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फलंदाज बाद केलेत आणि आता येऊन पोचलाय तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पाहूया हॅट्रिकचा उंबरठा पार पडेल का, त्याला आपला संघ मैदानामध्ये असलेले जे खेळाडू साथ देतील का, परंतु नक्कीच आलेला फलंदाज हॅट्रिक रोखतो का याकडे सगळ्यांचं लक्ष. 55 पार केलंय आणि खोलवरचा अप्रतिम दर्जाचा बॉल, बॅटचा आणि बॉलचा काही संबंध होत नाही. बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. नक्कीच हॅट्रिक या ठिकाणी मात्र हुकली, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती महेश मदने याची. रायगड प्रीमियरचा स्टार खेळाडू महेश मदने. पाहूया पुढील बॉल, काहीसा मोठा कट मारलाय. नक्कीच आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत आणि 4 बॉलवरती एकही धाव दिली नाहीये. अपेक्षित संघाला, जिजाऊ फायटर संघाला जी अपेक्षित अशी गोलंदाजी पाहिजे होती ती महेश मदने करतोय. 5वा बॉल महेश मदनेचा आणि हा चांगला एक फटका पूल केलाय, परंतु नक्कीच या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाय का नक्कीच बॉल अडवण्यात सक्सेसफुल ठरलेत, परंतु चपळाईने 2 धावा पूर्ण आणि नक्कीच पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव नक्कीच घेतली जाईल. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सगळ्या धावसंख्या झाली ती 3. संघाचं खातं खोललं गेलं विकासच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 3. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. बघूया फ्री हिटचा आणि फ्री हिट वरती केलं आक्रमण, परंतु बॉल चालाय सीमा पार. 1 बाउन्स, चौकार. नक्कीच फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय तो
विकास गोवारी याने आणि बॉल तटून दिला, बॉल फेकून दिला मैदानाच्या बाहेर. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 7. अप्रतिम दर्जाचं पहिलंच पॉवर प्लेचं षटक हाताळलं जाते, मात्र धावसंख्या झाली ती 7. पाहूया पुढील बॉल आणि हा चांगला कट केलाय स्लिपच्या दिशेला. नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या झाली ती 7. 2 बाद 7. नक्कीच या केजीएन आणि केपीएल लागलेले आपण स्पॉन्सर बघतोय. आयडीएफसी बँक, त्यानंतर आहे रोहित प्रॉपर्टीज, द बेकर्स पॉइंट, रोहन क्रिकेट अकॅडमी, थंडर, त्याचप्रमाणे गुरुकृपा केबल नेटवर्क कामोठे, असे मोठमोठे स्पॉन्सर या संपूर्ण आयोजनासाठी लाभलेले आहेत. त्या संपूर्ण स्पॉन्सरचं या संपूर्ण आयोजन कमिटी तर्फे मनपूर्वक आभार मानत आहोत. आणि आता एक रफ्तार गोलंदाजी मार्क वरती आलाय तो नफीस खान. पाहूया संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळेल तो नफीस. कालचा दिवसाचा विचार केला तर काहीसा महागडा गोलंदाज ठरला होता, परंतु नक्कीच आज आपल्या संघासाठी काहीतरी वेगळं दाखवावं लागेल. ते पाहूया स्ट्राईकला आहे तो अक्षय, नॉन स्ट्राईकला आहेत विकास गोवारी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलंय. नफीस निघाला फलंदाजाच्या दिशेने आणि हा चांगला लॉंग ऑन कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सर्व अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. रनआउटचा चान्स होता, परंतु चपळाईने 2 धावा तर पूर्ण केल्यात. नक्कीच 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 9. 2 बाद 9. तर पाहूया पुढील बॉल अक्षय साठी असेल. अक्षय कडून मोठे फटके येतील अशी अपेक्षा आहे, परंतु पुन्हा एक बॉल चालला नफीसचा. निर्धाव बॉल चाललाय डॉट. फलंदाजांकडे खूप सारी अपेक्षा असतील. नक्कीच मातृश्री वन या संघाकडून चांगली फलंदाजी केली जाईल अशी संघ मालकाची अपेक्षा असेल, परंतु नक्कीच प्रयत्न चालू आहेत. आणि या स्लिपच्या दिशेने पुन्हा एक मोठा अक्षयच्या स्वरूपात झटका मिळतोय तो मातोश्री 11 संघाला आणि तिसरा फलंदाज होतोय बाद. कायशी संघाला उतरते का लागले असं दिसून येतंय. आतापर्यंत धावसंख्या खूप कमी आहे. धावसंख्या आहे ती 9 आणि तिसरा धक्का मिळालाय. तर पाहूया आता एक नवीन फलंदाज दैवत म्हात्रे, एक वेल पर्सनॅलिटी असा एक अष्टपैलू खेळाडू दैवत म्हात्रे मैदानाच्या दिशेला खेळपट्टीच्या दिशेने रवाना झालाय. पाहूयात दैवत म्हात्रे आणि विकास गोवारी या दोघांनाही आपला संघ सांभाळावा लागेल. अपेक्षित अशी धावसंख्या उभी करून द्यावी लागेल. जर का येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये जर का 60+ स्कोर झाला तर माईकची दिशा वेगळी असू शकते. पाहूया आतापर्यंत 9 धावा धावफलकावर झळकतायत. येणारे चेंडू, येणाऱ्या 3 अजून ओव्हरी, येणारी षटकं कशा स्वरूपाची असतील आणि फलंदाजी कशा स्वरूपाची असेल हे सगळे पाहतोय आपण. फुल बॉल आणि अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. बॉल चाललाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे मात्र 9. लॉस. नक्कीच पहिली जी मॅच झाली त्यामध्ये पराजित झाले होते, पण आज आपल्याला संघ सांभाळावा लागेल आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करतायत आणि क्षेत्ररक्षण देखील करतायत ते जिजाऊचे सगळे मावळे.
पाहूया दर्जेदार या ठिकाणी गोलंदाजी केली जाते नफीसच्या माध्यमातून. कालच्या दिवशी जरी तो हा खूप महाग ठरला होता, परंतु आज स्वतःला कमबॅक करून दिले नफीस खान याने. चांगली गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जाते त्याच्या माध्यमातून. काहीसा मोठा रनअप आणि हा एक मोठा फटका येतोय लॉ कव्हरच्या दिशेला. नक्कीच चपळीने एक धाव पूर्ण. एकेरी धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती मात्र 2 ओव्हरच्या अखेरीस 10. उर्वरित 3 ओव्हर अर्थात 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. काहीतरी आपल्या संघासाठी आपल्या बॅटचा करिश्मा दाखवायला लागेल तो दैवत म्हात्रे आणि विकास गोवारी याला. परंतु तेवढेच ताकदवर गोलंदाज देखील जिजाऊ संघाकडे आहेत. तर पाहूया गोलंदाजी मार्कवरती आता कोण असेल. नक्कीच आपण पाहतोय जिजाऊ संघामध्ये या झी क्रिक ऑन या युट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय संदेश भगत देखील या संघामध्ये दिसत आहेत. पुन्हा संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय मैदानामध्ये कट्टर गोलंदाज सगळ्यांचा लाडका महेश मदने. नक्कीच महेशने पहिल्याच ओव्हरला आपल्या गोलंदाजी जलवा दाखवला होता. तर पाहूया पहिला षटक हाताळलं होतं त्यामध्ये 6 बॉलमध्ये त्यानं तब्बल 7 धावा दिल्या होत्या व 2 विकेट मुख्य विकेट हात घेतल्या होत्या. नक्कीच या संपूर्ण आयोजकांमधील प्रमुख आयोजक आदरणीय रविराज भगत यांच्या माध्यमातून कॉमेंटेटर पुन्हा स्कोरर यूट्यूब या सगळ्यांसाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे काल देखील आम्हाला शंकर जाधव यांच्या माध्यमातून नाश्ता म्हणून सँडविच दिलं होतं. सातत्याने जे कामोटे क्रिकेटचे हितचिंतक आहेत, सातत्याने येणारे आपल्या जे सहकारी आहेत त्यांना खुश ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं यांच्या माध्यमातून. नक्कीच जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतो. तर पाहूया महेश मदनेचा पहिलाच बॉल दैवत म्हात्रेसाठी. तर पाहूया महेश मदने टू दैवत म्हात्रे पहिलाच बॉल आणि हा खोलवरचा बॉल होता परंतु तेवढाच बॉल चपळाईने तुडून डालाय. बॉल चालाय 1 बाउंड सीमा पार खणखणीत असा चौकार. आता कदाचित सुरुवात केली आहे मातोश्री 11 संघाच्या फलंदाजांनी. पाहूया ही सुरुवात अशी कायम राहील का याकडे प्रश्नचिन्ह असेल, कारण की तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज देखील या जिजाऊ 11 संघाकडे आहेत. नक्कीच रोखण्यामध्ये ते देखील प्रयत्न करतील. तर आपण पाहतोय की नक्कीच टायगर ग्रुपचे अध्यक्ष शंकर जाधव यांच्याकडून सिरीजसाठी 2 कूलर आलेले आहेत आणि हा एक येतो मोठा फटका. या ठिकाणी बॉल चालला मिड विकेटच्या डोक्यावर सीमा पार खणखणीत असा दैवतचा लांब 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 षटकार. नक्कीच प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे की कामोडे क्रिकेटवरती जे प्रेम करणारे आपले सगळ्यांचे लाडके शंकर भाऊ अर्थातच टायगर भाऊ शंकर भाऊ जाधव यांच्या माध्यमातून केजीएन आणि केपीएल च्या मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देण्यात आलेले आहेत. त्यांचं संपूर्ण आयोजन कमिटीकडून आभार असतील. पाहूया महेशचा पुढील बॉल आणि हा स्लोअर चेंडू होता. बॅटची इनसाइड कडा घेतले म्हणतो धाव कोणतीच घेतली नाही कारण यष्टिरक्षकाच्या हातमध्ये बॉल असताना कोणताही घाई करणार नाही. नक्कीच आल्या आल्या महेशच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर एक मोठा षटकार आला, परंतु महेशने देखील स्वतःला कमबॅक केलंय. धावसंख्या नेऊन ठेवली ती 20. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते दैवत म्हात्रे याची. आणि हा एक पुन्हा कटर स्लोअर असा चेंडू. बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. बॅट बॉल चाललाय निर्धा, बॉल चाललाय डॉट.
पाहूया महेशची पुढील काहीशी गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. पुढील बॉल आणि पुन्हा एक कटर बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाही. पहिले 2 बॉल जरी मोठे फटके आले असले तरी पुढचे बॉल कंट्रोल करण्यासाठी पुढचे धावसंख्या कंट्रोल करण्याची क्षमता माझ्याकडे आहे हे महेश मध्ये प्रूव्ह करून देतोय. काहीसा विकास गोवारी यांनी कान मंत्र दिलाय. पाहूया महेशचा पुढील बॉल असेल दैवतसाठी आणि हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच बॅटची कडा घेतली होती परंतु कदाचित झेल ड्रॉप झाला असं दिसून येतंय. आणि या 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 20. कृपया आयोजकांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करायची आहे. उन्हाचा आणि 12वे जे 12th मॅन असेल त्यांनी आपापल्या खेळाडूंना कृपया पाणी पुरवा. नक्की जे 12th मॅन आहे त्यांनी आपल्या संघासाठी पाण्याची व्यवस्था आपल्या सोबत एक बॉटल ठेवायची आहे आणि प्रत्येक खेळाडूने आपली तब्येत आपलं शरीर सांभाळून खेळायचं आहे. कारण की 2 दिवस सुट्टी आहे. 2 दिवस सुट्टी संपल्यानंतर प्रत्येकाला ऑफिसला जायचंय. आपापला कामधंदा सांभाळायचा आहे. संपूर्ण आपली फॅमिली सांभाळायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली तब्येत सांभाळणं खूप गरजेचं आहे. तर आपण नक्कीच आपण पाहतो 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झाले ते मात्र आणि मात्र 20. नक्कीच येणारे 12 चेंडू शिल्लक असेल ते मातोश्री लावून संघाकडे आणि या ओव्हर 12 चेंडूवरती दैवत आणि विकास गोवारी यांना काहीतरी आपल्या संघासाठी करिश्मा करावा लागेल कारण की धावसंख्या खूप कमी आहे. मात्र आणि मात्र 20 धावसंख्या धावपटलावरती दिसते आपल्याला. सर्वेश तिवारी नवीन गोलंदाज मैदानामध्ये आला. एक डावखुरा गोलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी आतापर्यंत आलेला महेश मदने आणि नफीज यांनी चांगल्या प्रकारे धावसंख्या कंट्रोल करून ठेवले. तर पाहूया सर्वेश आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. स्ट्राईकला येतो विकास. नॉन स्ट्राईकला दैवत. मात्र उर्वरित 12 चेंडूंचा या इनिंगचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूवर किती धावा कुठल्या जातील येणारा वेळ येणारा काळ सांगेल. पहिलाच बॉल सर्व्हिसचा आणि हा एक चांगला थर्ड मॅनच्या दिशेला बॉल टोकून दिलाय. बॉल चाललाय 2 बाउंस सीमा पार कणकणीत असा विकासचा चौकार. चौक्यावर धावसंख्या नक्कीच पुढे सारख्या धावसंख्या झाल्या ती 24. धावसंख्या झाली ती 24. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मातोश्री यांच्या बाजूने. पाहूया किती धावसंख्या येईल. विकास स्ट्राईकला आहे आणि हा एक चांगला मोठा फटका फोडला. बॉल केला फुल पुल होतो सक्सेसफुल. बॉल चला 1 बाउंस सीमा पार खणखणीत असा विकासचा दुसरा चौकार. धावसंख्या झाली ती 28. ओके स्टंपच्या मागे मारलाय का रिव्ह्यू कॉल आलाय पाहूया.
येस आतूनच मारलंय, चौकार असेल. नोटीस या चौकार धावसंख्या झाली ती 28. पाठोपाठ 2 चौकार ठोकलेत. काहीसा सर्वेचा चांगला समाचार घेतलेला दिसतो या ठिकाणी विकास या गोवारी यांनी. संघाला अपेक्षित अशी फलंदाजी करावी लागेल, कारण की उर्वरित 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. या 10 चेंडूवरती काहीतरी आपला संघ धावसंख्या मोठी कराल अशी अपेक्षा असेल, परंतु बघूया सर्वेश आपल्या संघासाठी काय योगदान देईल. आणि हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल होते ड्रॉप. नक्कीच एक योगदान मिळतंय ते विकास याला. त्यावरती एक धाव घेतली गेली, एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 29. तर पाहूया 29 धावेनं अजून देखील 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडूवरती काय हाणामारी होते का, परंतु तेवढं चांगल्या गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती जिजाऊ संघाकडून. सर्वेश तिवारीची पहिल्या 2 बॉलवरती चौकार आले होते, परंतु एक छोटा फटका आलाय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. पुढचा बॉल आणि हा कटर बॉल होता, बॅटचा बॉलचा काही संबंध नाहीये. चांगल्या पद्धतीने बॉल फिरवला सर्वेश याने. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या झाली ती 29. 3 बाद 29. आणि हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच बॅटची कडा घेतली. लॉंग दिशेला बॉल गेला, परंतु क्षेत्ररक्षकाने मिस केलंय. मिसफील्ड होते या ठिकाणी, परंतु मात्र एका धावेत समाधान मानावं लागेल. या एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 30. पाहूया सर्वेचा पुढील बॉल विकाससाठी. आणि हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु मिड विकेटच्या दिशेने बॉल. नक्कीच तेथे क्षेत्ररक्षक तैनात आहे नफीज. एकेरी धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. आणि 4 ओव्हरचा खेळ शिल्लक, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 31 आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 6 चेंडूंवरती किती धावा घेतल्या जाईल मोठा प्रश्नचिन्ह आहे, परंतु चांगला जोर या ठिकाणी पाहायला मिळतो तो जिजाऊ फॅक्टरीच्या माध्यमातून. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली गेली. ती आलेल्या गोलंदाज सर्वेश असेल, महेश मदने असेल, त्याचप्रमाणे यस एक प्लेयर बाहेर गेला तो डायरेक्ट आता 11 आउट झाल्याच्या नंतर येणार धाव. तर यापुढे होणार सामना असेल तो मास्टर सूर्य विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. जशी इनिंग संपेल तसे दोघांनी संघाच्या संघनायकांनी शिवांश ट्रान्सपोर्ट आणि मास्टर सूर्य या दोन्ही संघाच्या संघनायकी टॉस बॉक्स मध्ये यायचे. ही दोघांना विनंती असेल. मास्टर सूर्याचा संघनायक गार्डन मध्ये आहे, त्याने कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. तर पाहूया अंतिम षटक जिजाऊ संघाकडून कोण हाताळण्यासाठी आलाय. स्वप्नील पवार वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं षटक हाताळेल, जे हाणामारीचं षटक असेल. हाणामारीसाठी मैदानामध्ये तैनात आहे तो विकास गोवारे आणि या केपी आणि केजीएनचा एक प्रमुख आयोजक दुर्वेश गोवारी. पाहूया ही दुर्वेश आणि विकास ही जोडी आपल्या संघाला शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली ती मात्र आणि 31. ही धावसंख्या कुठपर्यंत नेऊन ठेवील येणारे 6 चेंडू सांगतील. पंचांच्या डाव्या हाताकडून आणि गोलंदाजाच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी मार्क वरती आहे तो स्वप्नील. पाहूया विकास ऑन स्ट्राइक आणि या खोलवरचा अप्रतिम दर्जाचा बॉल त्रिफळा बाद होतो या ठिकाणी. विकास
आल्या आल्या स्वप्नीला चांगला एक सक्सेस मिळाला, एक मोठा फलंदाज त्याने बाद केलाय. रिव्ह्यू मध्ये पाहताय तर बॉल आला आणि डायरेक्ट स्टंपवर आदळला गेलाय. आणि आता विकेटची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये पाहूया कोण आलाय. तर विकेटची जागा घेण्यासाठी आलाय तो राजन आणि दुर्वेश या जोडीकडे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 31. पाहूया महेश मदनेच्या माध्यमातून काहीसा कान मंत्र दिला जाईल, कारण की राजन एक मोठा फलंदाज मैदानामध्ये उतरलाय. जिजाऊ फायटर संघ मालकांकडून जर का स्वप्नील हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 2000चा इनाम आलेला आहे. राजन आहे नवीन फलंदाज, स्ट्राईकला आहे राजन, नॉन स्ट्राईकला आहे तो दुर्वेश. 5 चेंडू शिल्लक आणि हा अंगाचा वेध घेणारा चेंडू नक्कीच लेग बायच्या स्वरूपात, नक्कीच पंचांचा लेग बायचा इशाराला एक धाव घेतल्यात सक्सेस ठरलाय. आणि एक हार्ड हिटर अष्टपैलू खेळाडू प्रमुख आयोजक स्ट्राईकला आहे दुर्वेश गोवारी. अंतिम 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूवरती दुर्वेश किती चौकार मारतो, किती षटकार मारतो याकडे सगळ्यांच्या नजरा असतील. पाहूया, क्षमता आहे, ताकद आहे. आणि हा स्लोअर चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल तटवला. क्षेत्रशी त्या ठिकाणी संदेश भगत तैनात. नक्कीच दुसरीचा प्रयत्न करण्यात आणि दुसरी धाव चपळाईने पूर्ण. आणि या दुहेरीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 34. 4 बाद 34. 1 रन शॉर्ट असेल, यामध्ये 1 रन मायनस केली जाईल. धावसंख्या झाली ती 33. अजूनही दुर्वेशच्या हातामध्ये 3 चेंडू शिल्लक असेल. पाहूया स्वप्नील टू दुर्वेश. आणि हा एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु क्षेत्रशी कोणीच नाहीये. चपळाईने 2 धावा पूर्ण करण्यात. आणि हा महेश मदनेने अपित नवेजाचा आणि नक्कीच पंचांकडून रिव्ह्यूचा इशारा येतोय रनआउट साठी. आणि एक शॉर्ट रनचा देखील इशारा केलेला आहे दुर्वेश गोवारी. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये कदाचित दुर्वेशने शॉर्ट रन घेतलाय असं पंचांचा इशारा, परंतु नक्कीच या ठिकाणी धावचित होते का ते आपण रिव्ह्यूच्या माध्यमातून पाहूया. फलंदाज बाद. नक्कीच फलंदाजाने स्वतःचे देखील खेळाडू वृत्ती दाखवल्याने स्वतःच मैदान सोडलंय. नक्कीच जबाबदारीने खेळ करतोय दुर्वेश गोवारी. या केजे आणि केपीएलचा प्रमुख आयोजक आहे. सतीश जाधव अर्थातच सगळ्यांचे लाडके आबा यांनी जर का चौकार किंवा षटकार ठोकला तर आपले सगळ्यांचे लाडके रविराज भगत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा इनाम आलेला आहे. सतीश जाधव अर्थात सगळ्यांचे लाडके आबा स्ट्राईकला आहेत. आणि पाहूया स्लोअर चेंडू टाकला, परंतु नक्कीच एक फटका मोठा घ्यायचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. नक्कीच चपळाईने 2 धावा पूर्ण. राजाने देखील आबाकडे स्ट्राईक ठेवले. नक्कीच अपेक्षित आहे धावसंख्या मोठी करायची. बघूया अंतिम या इनिंगचा शेवटचा लास्ट बॉल असेल स्वप्नीलच्या हातामध्ये. पाहूया आबा मोठा फटका घेतो का की सतीश रोखतो. आणि हा एक आणि परंतु नक्कीच एक लॉटरीच्या स्वरूपात बॉल. आणि रविराज भगत नक्कीच आपण बोलल्याप्रमाणे 500 रुपये रोख रक्कम तयार ठेवायचे आहेत. धावसंख्या निवडून ठेवली ते 39 आणि 40 धावांचं आव्हान दिले ते जिजाऊ फायटर्स संघाला. नक्कीच फलंदाज आले, फलंदाजाने आपली कामगिरी केली, परंतु उर्वरित गोलंदाजीची जबाबदारी असेल ती मातोश्री लिहून संघाकडे, परंतु तेवढीच जबाबदारी असेल ते जिजाऊ फायटर या संघाकडे. धावसंख्या जरी 40 असेल तरी हे क्रिकेटचं समीकरण आहे. कधी बदलेल, कधी त्याचा रंग बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. कारण की कालचीच आपण पहिली मॅच पाहिला होता, 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता होती, परंतु निकाल कोणाच्या बाजून जाऊ शकतो हे सांगू शकत नाहीये.
तू जेवला तू जेवला कधी मॅच आहे मॅच आहे ये बस संजय ये. इथे संजय भाई इधर आ तीस बॉल 40 बॉल सांग ना मला आता ओव्हरची काय काय एक शॉट आणि इकडे रनआउट झाला हा तेच ओव्हर शॉर्टेज आहे पहिला विकेट आहे एक लेग बाय हा एक रन नंतर तो पण एकच रन होता ना चौथ्या बॉलला आउट झाला डायरेक्ट. हॅलो हॅलो सॉरी रन आउट झाला पण त्या रन 2 घेतलेल्या पण एक पण रन नव्हती आणि पाचव्या बॉलला 2 रन घेतल्या सहाव्या बॉलला चौका. धन्यवाद कुंदन. यानंतर होणारा सामना असेल तो मास्टर सूर्या विरुद्ध शिवान ट्रान्सपोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हलियन संपर्क साधायचा आहे. मास्टर सूर्या 11 विरुद्ध शिवान ट्रान्सपोर्ट. दोन्ही संघाचे संघनायक कुठे असतील समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर आपण या ठिकाणी पाहतो जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोटे आयोजित KGN व KPL प्रीमियर लीग 2026चा हा तिसऱ्या दिवसातील आजचा हा आपल्यासमोर येणारा सामना असेल. तर एका बाजूला मातोश्री 11 विरुद्ध जिजाऊ फायटर यांच्यामध्ये. मातोश्री 11 या संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 39 धावा उभ्या केल्या. 40 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र जिजाऊ फायटर या संघाला. तर चला मी विनंती करेन मातोश्री 11 संघ नायक आपले क्षेत्रक्षणात लवकर लावून घ्या. तसेच जिजाऊ फायटर या संघाने आपली सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे. तर यानंतर होणारा सामना असेल मास्टर सूर्या विरुद्ध शिवण ट्रान्सपोर्ट. तर मास्टर सूर्या 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी दाखल झालेला आहे. तर मी विनंती करेन कळतच नाही आम्हाला आता. तर शिवान ट्रान्सपोर्ट आपला जो संघनायक कुठे इथे उपस्थित असेल ते पॅव्हलियन संपर्क साधायचा आहे. बारक्या जेवायला गेला जेवतोय. तर चला चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला मातोश्री 11 दुसऱ्या बाजूला जिजाऊ फायटर. 39 धावा उभ्या केल्या आणि 40 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे जिजाऊ फायटर या संघाला. तर पाहावं लागेल येणारे असतील 30 चेंडू मध्ये धावा कराव्या लागतील. त्या 40 सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. दोन्ही पंच देखील मैदानामध्ये दाखल होताना दिसत आहेत. आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण पवार सर आणि सुनील तांडेल सर पंचांच्या भूमिकेमध्ये. जडी इथेच जेवण मागू मी 5 ओव्हरच करणार. तर सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी पाहतोय सलून जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला खेळेल तो फलंदाज साताराचा सितारा म्हणून त्याला ओळखला जातं महेश मदने. आणि त्याच्या जोडीला आणखी एक मोठा आक्रमक फलंदाज सँडी भगत संदेश भगत असतील नॉन स्ट्राईकला. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आणखी एक रायगडचं मोठं नाव अतुल म्हात्रे.
तर आपण पाहत होतो महेश मधने जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा अतुल म्हात्रे याला पहिल्या चेंडूवरती बाद केला होता ना आता उलटफेर बघायला मिळते. महेश मधने फलंदाजी करेल आणि अतुल म्हात्रे त्याला गोलंदाजी करेल. आपल्याला तीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल का? पहिला चेंडू तेज जपता त्यावर चांगला फटका खेळून काढतो. एक ओव्हरच्या डोक्यावरून एक धाव तो नक्की मिळणार. दुसरा धावचा प्रयत्न तोपर्यंत चेंडू मात्र जातो सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. वैयक्तिक आणि सांघिक खातं या 4 धावांनी खोलतो या ठिकाणी तो मात्र महेश मधने. आपण पाहतोय 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ जिजाऊ फायटर. पहिला चेंडू टाकला होता तो अतुल म्हात्रे यांनी. वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडूचा चांगला समाचार घेतोय पहिल्या चेंडूवरती आणि या 4 धावाने सांघिक आणि वैयक्तिक खातं खोलतोय. श्री गणेश करून देतो आपल्या संघासाठी तो मात्र महेश मधने. पुन्हा एकदा जोरदार पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाहावं लागेल. नक्कीच चेंडू मात्र तो सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला चौकार त्यानंतर येणारा हा षटकार. सलग 2 मोठे फटके येत आहेत ते मात्र महेश मधने यांच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. धावसंख्येचा विचार केला थोडीशी धावसंख्या कमी आहे आपण पाहतो मातोश्री विधानसंघाकडे परंतु त्या धावसंख्या पाठला करताना तेज रफ्तारने फलंदाजी करताना महेश मधने बॅक फुटला येऊन सरसावला आणि त्यानंतर फटका मारला सुंदर पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूचा विचार केला चौकार त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा चौकार. तब्बल धावसंख्या उभा करतोय तो मात्र 14 वैयक्तिक 14 आणि सांघिक 14 अशी धावसंख्या आहे ती जिजाऊ फायटर या संघाची. आणि महेश मधने याची देखील पूर्णपणे तुटून पडले तो अतुल म्हात्रेच्या गोलंदाजीवरती. अजून येणारे 3 चेंडू बाकी असतील अतुल म्हात्रेचे. आता मात्र आकोटापा चेंडू होता परंतु उजव्या दिशेचा बाहेर जाणारा चेंडू त्या कारणाने पंच दंडित करतात गोलंदाजाला. या ठिकाणी अवंत धाव मिळते. अवंत धावसंख्या भर पडते ती 1 धावसंख्या होती 15. पुन्हा एकदा चांगला फटका चांगला चेंडू होता त्या ठिकाणी चांगला फटका मारला आणि या ठिकाणी घडते काय अक्षय गोवारी या ठिकाणी फंबल होते. खराब क्षेत्ररक्षण पहिल्या धावांची लयलूट झाली त्यानंतर अशा प्रकारचे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अक्षय यांच्या मार्फत आणि त्याचा फायदा मात्र होतोय जिजाऊ फायटर संघाला. धावसंख्या पोहोचते 19 या धावसंख्येवरती. तर मी विनंती करेन यानंतर होणारा सामना असेल मास्टर सूर्या विरुद्ध शिवण ट्रान्सपोर्ट यांच्यामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब या पायरीमध्ये. जोरदार फटका उंची जास्त लांबी कमी पाहावं लागेल. थर्ड सर्कलच्या आतमध्ये हा फटका आणि त्या ठिकाणी सुंदर झेल. जोरदार फटका मारला होता महेश मधने आणि परंतु जास्त उंची असल्या कारणाने चेंडू 30 सर्कल मध्ये अडकला गेला त्या कारणाने झेल बाद झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता सूरज चांगला झेल टिपलाय आणि संघाला मिळाला पहिला धक्का महेश मधने यांच्या स्वरूपात. तर मी विनंती करेन बारक्या कांबळे कुठे असेल तर ताबडतोब पॅव्हलियन संपर्क साधायचा. बारक्या कांबळे आतापर्यंत धावसंख्या झाली ती 19. आता मात्र उर्वरित 25 चेंडू असतील. 25 चेंडूमध्ये गरज असेल ते 21 आणि वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आणखी एक डावखोर हाताचा फलंदाज आणखी एक मोठा फलंदाज सर्व स्टेवर येतो. या खेळाडूमध्ये बैल षटकार चौकार मारण्याची ताकद आहे क्षमता आहे आणि नेहमीच आपण त्याची फलंदाजी पाहतो. पहिला चेंडू आकुटापा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता फायलेच्या दिशेने परंतु काहीसा चेंडू डाव्याकडून आत असल्यामुळे हा चेंडू होता निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 धावसंख्या ना. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 24 चेंडू 21 धावा 24 चेंडू 21 धावा. पाहावं लागेल कोणता गोलंदाज असेल तो धावसंख्येला लगाम लावेल कोणता गोलंदाज असेल तो धावसंख्या रोखू शकेल. येणारे हे पुढचे षटक सांगतील पाहावं लागेल. कर्णधार कोणत्या गोलंदाजाला निवड करतोय कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी देतोय. येणारे 24 चेंडू 21 धावा. दोन्ही संघांचा विचार केला चांगले फलंदाज चांगले गोलंदाज पाहायला मिळतात दोन्ही संघामधून.
तर नक्कीच नौपाडा एक्सप्रेस या गोलंदाजीची निवड झाली. दुर्वेश गोवर येतोय ते पाहावं लागेल. समोर संदेश भगत. नेहमीच आपण ह्या दोन्ही खेळाडूंना एकाच संघामध्ये नौपाडा संघामधून खेळताना पाहतो ना. आता मात्र या केजीनो केपीएलच्या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील. शाळेला खेळेल तो संदेश भगत आणि गोलंदाजी करेल तो दुर्वेश गोवारी. तर पाहावं लागेल येणारे 24 चेंडू 21 धावा रोखण्यासाठी कर्णधाराने सोपवलेली जबाबदारी दुर्वेश गोवारी यांच्या खांद्यावरती आणि ती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरतोय तो दुर्वेश गोवारी. तर आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेक केला जातो. एका बाजूला असेल तो रायगडचा वेल फिनिशर बारका कांबळे आणि त्या जोडीला रायगडचा चॉकलेट बॉय सोनू पाटील. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसला होता त्या ठिकाणी. झेलचा प्रयत्न देखील केला होता. एक जीवदान मिळतो संदेश भगत याला. पहिला चेंडू होता दुर्वेश गोवर याचा. लॉब करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या डोक्यावरून, परंतु बॅटचे एज लागून 30 सर्कलमध्ये चेंडू अडकला होता. परंतु क्षेत्ररक्षकाकडून काहीतरी चूक होते आणि त्याचा फायदा मात्र होतो या ठिकाणी संदेश भगत याला. तर पाहावं लागेल आता मात्र या जीवनाचा कितपत फायदा उठवतो संदेश भगत. तर दुर्वेश गोवारी चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा जोरदार पार करण्याचा प्रयत्न फसतोय. सरळ येणारा हा दुसरा चेंडू निर्धाव दुर्वेशाचा की नक्कीच ज्यावेळी आपण पाहतो श्री दत्त नौपाडा हा संघ, त्या संघामधून दोन्ही एकत्र खेळताना दिसतात आणि त्याच्यामुळेच की काय दुर्वेश गोवर याला पूर्णपणे संदेश भगत याची फलंदाजी माहिती आहे, त्याची पूर्णपणे माहिती आहे. त्या प्रकारेच गोलंदाजी करताना दिसतो. पूर्णपणे जखडून ठेवतो संदेश भगत याला जागेवरती. तो मात्र दुर्वेश गोवारी आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय. चेंडूला भिरकावून देतोय. स्ट्रेट डाय पद्धतीचा फटका 6 धावांसाठी. बऱ्याच उशिरानंतर संदेश भगत यांच्या बॅटमधून येणार हा मोठाच मोठा आणि लांबच लांब असा फटका 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या होते ती 25. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. आता येणारे 21 चेंडू असतील आणि 21 चेंडू मध्ये धावसंख्या करावं लागतील ते 15, म्हणजेच 21 चेंडू 15 धावा या कराव्या लागतील जिजाऊ फायटर या संघाला. तर पाहावं लागेल एका बाजूला धावा कराव्या लागतील जिजाऊ फायटरला, तर दुसऱ्या बाजूने मातृश्री इलेव्हन या संघाला कुठेतरी निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. तर पाहावं लागेल ती कामगिरी दुर्वेश करेल का येणाऱ्या चेंडू मध्ये. चांगला चेंडू, तेवढा चांगला वेळ गेला चेंडू. चेंडूला भिरकावून दिले. एका ओव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सलग दुसरा येणार हा षटका संदेश भगत यांच्या बॅटमधून. पहिले 2 चेंडू आपण पाहिले होते अतिशय धारदार वेगळ्या गोलंदाजीने बॉल टाकले होते आणि निर्धाव चेंडू आले होते. त्यानंतर मात्र सलग 2 षटकार मारले. तर यानंतर सलग तिसरा षटका जो संदेश भगत यांनी मारला, तर जिजाऊ फायटर्स या टीम कडून 500 रुपयाचे पारितोषिक संदेश भगत याला. आतापर्यंत 2 षटकार आले, 1 षटकार तर तिसरा षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक जिजाऊ फायटर यांच्याकडून. जोरदार प्रहार केला. आकुटप्प्यात चेंडू होता, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र ते जमले लगत 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती 35. आता मात्र पूर्णपणे दुर्वेश गोवारीची हवाच काढून टाकतो तो संदेश भगत. जवळजवळ संपूर्ण विजय आपल्या खिशामध्ये खेचताना दिसतोय, आपल्या बाजूने खेचताना दिसतोय संदेश भगत. आता मात्र येणारे 19 चेंडू आणि 5 धावा. 19 चेंडू 5 धावा. पाहावं लागेल या चेंडूवरती हा सामना फिनिश करतो का. जोरदार प्रहार लॉब केले लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी आणि या ठिकाणी या षटकाराने सामना या ठिकाणी संपुष्टात आणतो तो संदेश भगत. काय फलंदाजी पाहायला मिळाली संदेश भगत यांच्या मार्फत आणि 6 धावांनी या ठिकाणी संघ मात्र विजय होतोय तो जिजाऊ फायटर हा संघ. तर नक्कीच ह्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच पाहायचं या ठिकाणी. अरे मयाचा 18 याचा 20 आहे. 6 बॉल मध्ये त्यांनी विकेट घेतली ना महेश.
तर नक्कीच या सामन्यामध्ये त्यांनी धारदार गोलंदाजी केली होती, चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. तोच तर तो या सामन्याचा सामनावरी मॅन ऑफ द मॅच साताराचा सितारा महेश मधने यायचा पॅव्हलियनमध्ये चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, भरीव कामगिरी. त्यानंतर त्याला तेवढी चांगली साथ दिली होती संदेश भगत आणि दोघांच्या फलंदाजी जोरावरती जिजाऊ फायटर हा संघ या ठिकाणी विजयी झाला, पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. तर यायचंय महेश मधने, लवकरात लवकर यायचं या ठिकाणी मी विनंती करेन. त्यानंतर होणारा सामना असेल तो मास्टर सूर्या विरुद्ध शिवण ट्रान्सपोर्ट्स. नाणेफेक करू लागलाय तो मात्र शिवण ट्रान्सपोर्ट संघाच्या बाजूने. तर मी विनंती करेन बारक्या कांबळे लवकर लवकर आपलं जे काय निर्णय असेल तो कमिटी म्हणून पोहोचवायचा असेल, तसेच या सामन्याचं धावचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करेन